Hello, hello. This is the my artifact episode number 1751. आजची तारीख आहे 26 नोव्हेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 8:44. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला. का नाही केला? व्हेरी जेन्युअन रिझन आहे. यस, मी कालचं पहिले रुटीन सांगतो. यस, काल मी 5:30 वाजता उठलो. ओके, 5:30 वाजता उठलो, तयारी केली. 6:30 वाजता ऑफिसला निघालो. ओके, 6:30 ते 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30. 7:30 वाजेपर्यंत कंटिन्यू ऑफिस. इमॅजिन, म्हणजे साला असे घड्याळचे काटे नाही का माझ्यासाठी नाही का एक प्रकारे खूप फास्ट झाले. यस, म्हणजे आता असे 12 घंटे पण नाही का एक प्रकारे असं वाटतं की 12 घंटे ना. पाहून घे. इट वॉज लाईक दॅट की व्हेरी मच इझी. काल मला असंच वाटलं 12 घंटे होऊन जाते, सस्टेन करून घेऊ आपण. पण आजचा दुसरा दिवस आणि आज तर बापरे. आणि झोप तर अशी कद्यासारखी लागते ना, इतकी भयानक की लिटरली आता पण मला एवढी भयानक झोप लागून राहिली ना की इट वॉज रिअली एक्स्ट्रीम. असं वाटते की जस्ट टाकू चटई, घेऊ ब्लँकेट अंगावर न बस झोपून जाऊ. बस एवढंच भयानक झोप लागते. इट वॉज रिअली एक्स्ट्रीम, रिअली. ओके, त्यानंतर मग घरी आलो. 8 वाजता घरी आलो, झोपलो, जेवण केलं, थोडस फिरलो आणि झोपलो. काही ताकदच नाही उरली ना काही करण्यासाठी. लिटरली काहीच करण्यासाठी काही ताकदच नाही उरली. व्हॉट अबाउट फिल्म? वेल, मी असं डिसाईड केलं आहे की याला 35,000 रुपये देण्यापेक्षा हे जे क्लासेस आहे ना माझे, कारण कसं आहे की हा जो बंदा आहे, हा जो मला शिकून राहिला आहे, प्रशांत, हा इतका जास्त तज्ञ नाही या गोष्टीमध्ये. स्क्रिप्ट रायटिंग मध्ये याला असं फारसं नॉलेज नाही आहे लिटरली. कारण कसं आहे की स्क्रिप्ट रायटिंग मध्ये नुसतं एक प्रकारे तर्क सांगण्याचं एक प्रकारे काम हा करतो. काही एकदम हे नाही सांगत की एक प्रकारे की याला खरंच काही येते बा वगैरे समथिंग. इज नॉट रिअली एबल टू. बस तो करून राहिलाय म्हणजे करून राहिला व्हाय, कारण नागपूरमध्ये असं कोणी आहे नाही. आणि तो एक आहे, त्याला ऍक्टिंग येते आणि त्याला थोडं बहुत माहित आहे रायटर बद्दल, की कारण तो त्यांच्यासोबत थोडा वेळ राहिलाय. ही इज नॉट अ रायटर, पण त्यांच्यासोबत थोडा वेळ राहिलाय आणि त्याला थोडं बहुत माहित आहे. सो इट वॉज, आणि त्या तेवढ्या गोष्टीसाठी तो 35,000 रुपये चार्ज करून राहिलाय माझ्याजवळून. सो मला नाही वाटत की इट वॉज नॉट रिअली वेल फॉर मी. कारण याच्यापेक्षा पण जबरदस्त नॉलेज मला युट्यूब वरून भेटून राहिलाय. सो आय वॉज प्रेफर टू बी वॉच ऑन युट्यूब. इंटरनेट इज अ रिअली गुड थिंग. सो आता काय करतो मी, आता डायरेक्ट असं नाही तर नाही म्हणता येत आणि माझ्या उसूलाच्या खिलाफ आहे का दुसऱ्याचं नुकसान करून हे नाही करायचं. तर कसं आहे की आता या शुक्रवारी मला कसं मी विशालला पैसे मागेन. ओके, त्यांनी माझे 5,000 रुपये घेतले. 5,000 रुपये घेऊन जाईन तिथे आणि त्यांना म्हणेन की माझा आता जॉब शिफ्ट झाली आहे नाशिकला, तर माझं काय आता समोर कंटिन्यू करणं वॉज नॉट रिअली पॉसिबल. आतापर्यंत हार्डली महिनाभर झालाय आणि महिनाभराचे काहीतरी
15,000 रुपये घेऊन घ्या तुम्ही, 10,000 रुपये घेतले अगोदर, हे 5,000 रुपये घ्या. हे 5,000 रुपये अशासाठी का तो 5,000 रुपये नाही तर नाही म्हणन घ्या. आणि 5,000 रुपये घेतल्यानंतर तो हे नाही म्हणन का तुम्ही समोर कंटिन्यू करावा, कारण आपण ऑप्शनच नाही देऊन राहिलोय का मी आहे म्हणून, राईट. मीच नाही राहीन तर क्लासेस कसे कंटिन्यू होईल, या आणि क्लासेस नाही कंटिन्यू होईल मी पैसे कशाला देईल, या. तर हे 5,000 रुपये देऊन त्याचं तोंड शांत करणं आहे, म्हणजे त्यालाही असं नाही वाटलं पाहिजे की त्याची नुकसान झाली बा, आणि आपलंही काम भागलं पाहिजे. सो या उद्देशाने या शुक्रवारी मी त्यांना पैसे देऊन देईन, म्हणजे मी थोडं मुक्त होऊन जाईन. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की या गोष्टीमुळे आपल्याला एक अपॉर्च्युनिटी भेटली. मी अगोदरच म्हणलं होतं, हे जे आपलं स्क्रिप्ट रायटिंग आहे, हे जे क्लासेस आहे, हे आपल्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठी नाही, हे आपल्याला एक प्रकारे अपॉर्च्युनिटी क्रिएट करणं आहे. म्हणजे की एक प्रकारे ज्ञान, एक प्रकारे सुरुवात. कसं आहे, समज जर आपण क्लासेसला नाही जाऊन राहिलोय किंवा क्लासेसला जाऊन राहिलोय बट त्याचा कसा फारसा फायदा होत नाही राहिला, बट कसं आपण क्लासेसला चाललो, ऑफिसवर आल्याबरोबर तिथे जाऊन मेहनत करून तिथं जाऊन आपण ते क्लासेस करून राहिलाय, दॅट मीन्स की आपल्याला वाटते की आपण एक फिल्म मेकर आहे, या. आणि कसं आहे की एक प्रकारे फिल्म मेकर असं स्वतःला असं वाटलं की त्याच्याबद्दल आपण थोडं बहुत एक प्रकारे गोष्टी जाणून घेतो, युट्यूबवर, इंटरनेटवर थोडा बहुत गोष्टी जाणून घेतो. बस मी अगोदरच म्हणलं की एक प्रकारे ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होऊन झाली आपल्यामध्ये, आणि याच्यामध्ये आपण खूप काही गोष्टी नवीन शिकत गेलो. सो दॅट इज रिअली गुड. सो इट वेंट रिअली गुड फॉर मी. सो अजून एक दुसरी गोष्ट आहे की 12 घंटे काम करत असल्यामुळे मी कंटिन्यू बसून राहिलोय, 12 घंटे कंटिन्यू बसून राहिलोय. सो मला कसं थोडं भीती वाटून राहिली की चला माझ्या हेल्थवर तर काही प्रॉब्लेम नाही. सो आय डोंट नो यार, पाहू पुढे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहे की आता समज जर आपण हे क्लासेस सोडले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिल्म मेकिंग मध्ये किंवा स्क्रिप्ट रायटिंग मध्ये जायचं असेल तर कशाप्रमाणे इंटरनेट, या. आणि नॉलेज इज रिअली इम्पॉर्टंट, की नॉलेज कशाप्रमाणे गेन करू काय. आणि या इंटरनेटवर नाही का एक प्रोफेशनल स्क्रिप्ट रायटरचे कोर्स आहे ऑनलाईन, या. 16,000 रुपये आहे त्याची फीज. आणि आय डोंट नो, म्हणजे मला वाटते की इट वुड बी रिअली मच बेटर, बट अजूनपर्यंत मला कसं वाटतं की इंटरनेटचं आपण तेवढं नॉलेज नाही केलं. म्हणजे शोषून घेणे, या. सो कसं आहे की आपण त्याला पहिले पूर्ण जाणून घेऊ. इंटरनेटवर आपला जेवढा डेटा भेटत आहे त्याच्यावरून आपल्याला वाटते की आपल्याला का आहे का नाही, या. अजून जास्त डिटेल नॉलेज साठी मग आपण त्यांचा जे प्रीमियम पॅक आहे तो विकत घेऊ. 16,000 रुपये इज नॉट अ बिग व्हॅल्यू फॉर आपल्या स्वप्नासाठी, आणि त्याच्यानंतर आपण त्या गोष्टी समजून घेऊ. ओके. कारण कसं आहे की एक प्रकारे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणं म्हणजे एक स्पेसिफिक डिपार्टमेंट मध्ये जाणं नाही, या. मला कसं एक प्रकारे रायटिंग जरी म्हणलं ना तरी मला एक प्रकारे डिरेक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे, डायरेक्शन ऑफ फोटोग्राफीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, ऍक्टिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत डेव्हलप झालेल्या नाही आहे, या. आणि त्या साऱ्या गोष्टी स्वतःमध्ये डेव्हलप करणे इज रिअली इम्पॉर्टंट बिफोर आय गो टू एंटर इन बॉलिवूड सिनेमा, राईट. सो या गोष्टीसाठी आपण स्वतःला प्रिपेअर करून राहिलोय. येस. सो राईट नाऊ दिस इज द एंड. जर या व्यक्तीला पैसे देऊन खतम केलं ना तर आपल्याला पुढच्या महिन्यात वगैरे पैसे राहील. मी जमा करेल पैसे, यस, कारण आता पैसे जमा करणे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी.
चला परमनंट झालो असतो तर आता माझ्यापाशी किती पैसे आले असते? आता माझ्यापाशी करीब 18,000 रुपये आले असते. विचार कर. काटून घेऊन घे 17,000 रुपये आले असते. बट मला आता भेटते किती? 13,000 रुपये. 13 आणि 4 17 4,000 रुपये. कसं आहे की ते परमनंट झाले त्याच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय होता? काहीच नाही. इवन आय एम मच बेटर, आय एम मच ग्रेटर दॅन दॅट. बट कसं आहे की स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमुळे आपण मागे पडलोय. आणि सांगू याचं टायमिंग नाही का? आय डोंट नो. म्हणजे मला असं वाटतं की हे जे माझ्यासोबत झालंय ना, हे परमनंटचा जो इश्यू माझ्यासोबत झालाय, हा एक प्रकारे आय डोंट नो समथिंग हे हे असं नाही आहे की या गोष्टीमध्ये मी हे होतो नाही का, या गोष्टीमध्ये मी एक प्रकारे पहिलेपासून एक प्रकारे सिलेक्टेड होतो नाही का, मला अगोदरपासून ठरवलं गेलं की मला परमनंट करण्यात नाही येणार. हे अगोदरपासून सेटल नव्हतं, राईट? मी त्या गोष्टीसाठी मेहनत केली, काम केलं, प्रत्येकासारखंच काम केलं. बट कसं आहे की आय डोंट नो, म्हणजे मी आताच म्हणू शकत नाही, कारण या गोष्टीसाठी एक प्रकारे तर्क किंवा एक प्रकारे असं काही देवाच्या मनात दुसरंच काहीतरी आहे आणि त्यांनी माझ्यासाठी काही ना काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं आहे. कधी कधी असं वाटते की तो जर कारल्याची भाजी देत असेल किंवा खूप जास्त मेहनत आता करायला लावत असेल, समोरून त्याचं फळ खूप जास्त मोठं आहे याचा विचार करूनच आतापासूनच एक प्रकारे अशा प्रमाणे समथिंग समथिंग असे विचार येतात माझ्या मनात. बट वॉटएव्हर, ह्या मला राईट ना एवढं माहित आहे की मी माझ्या लाईफ मध्ये खूप मोठी नुकसान केली आहे. आणि आणि याचं रिझन आहे ते माझं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मी खूप लाईटली वागलो सगळ्यांसोबत, खूप ओपन माइंडेड ठेवलं. ओके, मी कोणासोबत विरोध नाही केला, सगळ्यांसोबत चांगलाच वागत गेलो आणि चांगलं काम करत गेलो. असं नाही मी चुका नाही केला, आणि असं नाही का मी एकट्यानेच चुका केल्या, सगळ्यांनी चुका केल्या वगैरे वगैरे. बट जे काय झालं ते माझ्यासोबत झालं. सो आय फील रिअली सॅड अबाउट इट. बट हे जे गोष्ट माझ्यासोबत झाली हे एक प्रकारे एक अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटते, की स्वतःला बिकम बेटर बनवणं. म्हणजे कसं आहे की मला वाटते की मी चुका केली, त्यांना वाटते की हा याच्या लायकीचा नाही, तर मला ते साबित करून दाखवायचं आहे की मी त्या लायकीचा आहे. आय एम मच बेटर दॅन दॅट. सो मी एव्हरी डे विचार करतो की कशाप्रमाणे माझं काम बिकम बेटर होईल, आणि कशाप्रमाणे माझ्या कामामध्ये चुका कमी निघेल आणि काम बिलकुल परफेक्ट निघेल. तर याच गोष्टीसाठी मी रोज मेहनत करतो. आणि बट कसं आहे की आपल्याला आपल्यासाठी ही लाईफ, म्हणजे या लाईफ मध्ये डिझाईन इंजिनियर हे एक स्टेशन नाही, हे एक आपल्याला हे इथे जायचं नाही, आपल्याला एक प्रकारे खूप मोठ्या लेवलवर जायचं आहे. तर तू असं म्हणशील काय, जिथे आपल्याला जायचंच नाही तिथे आपण मेहनत करून काय फायदा? या दॅट इज गुड. या म्हणजे म्हणत आहे की तू डिझाईन इंजिनियर मध्ये एक प्रकारे फेल्युअर आहे, तर ठीक आहे, बट आपली डेस्टिनी वॉज समथिंग एल्स. सो मग आपण कशाला काळजी करूया डिझाईन इंजिनियरची? बोकत जाऊ दे, नाही करतो नको करू. पण आपण असं नाही करायचं. सांगू काऊन? हे डिझाईन इंजिनियर किंवा जिथे आपण काम करतो ऍज अ डिझाईन इंजिनियर, हे रिप्रेझेंट नाही करत का तू एक बेकार डिझाईन इंजिनियर आहे म्हणून. हे रिप्रेझेंट करते की तुझ्यामध्ये काही ना काहीतरी कमी आहे म्हणून. मनीषला स्ट्रक्चर टाकता येते, मलाही टाकता येते. रजिस्ट्रेशन त्याला करता येते, मलाही करता येते. त्याने जास्त केलं असेल, मी थोडं कमी केलं. इन्व्हेंटर मला पण येते, त्याला पण येते. इवन मला प्लांट 3D येते, त्याला प्लांट 3D येत नाही. ओके, अजून मोस्ट ऑफ द गोष्टी वॉज कॉमन, असं काही हे नाही. बट त्याला परमनंट करण्यात आलं, मला परमनंट नाही करण्यात आलं. दॅट मीन्स का त्याच्यामध्ये काही ना काही समथिंग आहे.
अशी जी गोष्ट जे डिझाईन इंजिनियरशी रिलेटेड नाही आहे, अशी गोष्ट की त्याच्यामध्ये काम करण्याची काबिलियत बहुत चांगली आहे आणि माझ्यामध्ये काम करण्याची काबिलियत थोडी कमी चांगली आहे त्याच्यापेक्षा. सो त्यामुळे त्याला परमनंट करण्यात आलं, माझ्यामुळे परमनंट करण्यात आलं, मला परमनंट करण्यात आलं नाही. समज जर मी असाच इन्फ्लुएन्स ठरवून गेलो की भोकात जाऊ दे, जिथे आपल्याला डिझाईन इंजिनियर मध्ये काम करायचंच नाही तर मी कशाला काळजी घेऊ, समज जर आपण असा विचार करत गेलो तर समोर जाऊन आपलं कोणतंही काम असो, ऍज अ डिझाईन इंजिनियर असो किंवा समोर जाऊन स्क्रिप्ट रायटिंग असो किंवा डिरेक्शन असो, ओढावर जे काही आपण समोर जाऊन काम करू, तर ते काम कधीच चांगलं होणार नाही. कारण आपल्यामध्ये ती विचारसरणीच राहणार नाही का आपल्याला ते चांगलं करायचं आहे. नो, म्हणजे आपण असं विचार करू का आपल्याला स्क्रिप्ट रायटिंग करायचं आहे, आपण स्क्रिप्ट रायटिंग मध्येच आपण चांगला एफर्ट मारू, एफर्ट न मारू, म्हणजे आता काहीच नाही करू, तेव्हा आपण खूप एफर्ट मारू. हाऊ इज दिस गन पॉसिबल? म्हणजे मी सरळ डायरेक्ट रेस मध्येच धावीन आणि म्हणेन का मी डायरेक्ट पहिल्या नंबरवर येईन. म्हणजे हे एक प्रकारे ओव्हर कॉन्फिडन्स असणंच म्हणणं आहे, राईट? सो मी नेहमी म्हणतो आपल्यामध्ये जे काही गलती झाली तर ही एक अपॉर्च्युनिटी आहे की त्या गलतीला सुधरवणं. आणि माझ्यामध्ये ती गलती झाली, मला परमनंट नाही करण्यात आलं, मी खूप जास्त लॉस मध्ये आहे. लिटरली या लोकांनी 2-3 महिन्याचा पगार उचललाय 17-18 हजार रुपये, मी प्रति महिना 4-5 हजार रुपये लॉस करून राहिलाय, जस्ट बिकॉज ऑफ माझ्यामध्ये काही ना काहीतरी कमतरता, आणि मला ते माहीत पडलं आणि त्यामुळेच मी माझ्या कमतरतेला कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या ज्या चुका झाल्या त्याला मी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि असं व्हावं नाही यासाठी मी प्रिकॉशन पण घेत आहे. सो दॅट मीन्स मला असं वाटतं की आय एम रिअली गुड पर्सन. इन फ्युचर आय विल बी रिअली अमेझिंग पर्सन. Okay, yeah. So right now this is the end. This is the My Artifact episode number 1751. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.